न्यूज टॉप 9 ची सुरुवात करूया राजकीय बातम्यांनी। विजयी मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे उपस्थित राहणार। चलो वरळी म्हणत नागरिकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आज पुन्हा बैठक। 5 जुलैच्या विजयी सभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार। वरळीतील एनएससीआय डोममध्ये बैठक पार पडणार। दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून काढलेला GR नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जरूर एकत्र यावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। उद्धव ठाकरे पलटूराम हिंदी सक्तीचा अहवाल त्यांनीच स्वीकारला होता। त्यांचा उजवा हात असलेल्या उपनेत्यानं हिंदी सक्तीचा उल्लेख त्यात केला होता। आता नेहमीप्रमाणे ते पलटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। दादरच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची बॅनरबाजी। महाराष्ट्रात मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय, महाराष्ट्रात मराठीच अशा आशयाचे लागले बॅनर। कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। ठाकरे हे केवळ नाव नाही, ती ताकद आहे, ती सरकारला झुकवते अशा आशयाचे बॅनर। पदाला नाही तर कामाला महत्त्व देतो असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्षप्रमुखपद स्वीकारण्यास नकार, तर मुख्य नेते पदाचं नाव बदला, पक्षप्रमुख करा असा होता अनेक नेत्यांचा आग्रह। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचा एकमेव अर्ज। किरण रिजिजू घोषणा करणार। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये जाणार। आज दुपारी 2 वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार।